संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. भिलवडी स्टेशन येथील नवीन पुलावर भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार. भिलवडी स्टेशन येथे नव्याने सुरू झालेल्या ओव्हरब्रिजवर सोमवारी भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. मृत तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील असल्याचं स्पष्ट झालं आहे. भिलवडी पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की मणेराजुरी येथील शेतकरी राजेंद्र नारायण रसाळे वय वर्ष 55 हे कराड जवळील कासार शिरवे या गावी नातेवाईकांकडे शेतीमध्ये पेरणी करण्यासाठी हरभरा बियाणे आणण्यासाठी गेले होते. ते सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी मणेराजुरी या आपल्या गावी जाण्यासाठी दुचाकी स्प्लेंडर क्रमांक MH10 BK 0997 वरून हरभरा बियाणे घेऊन निघाले असता दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन येथील ओव्हरब्रिजवर आले असता तासगावहून भिलवडीकडे निघालेली 4 चाकी टाटा ACE जीप MH10 AQ 3890 या गाडीची समोरून जोरदार धडक बसल्याने स्प्लेंडरवरील राजेंद्र नारायण रसाळे वय वर्ष 55 राहणार मणेराजुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली हे गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्यांना तासगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. 4 चाकी चालकाचे नाव निखिल प्रकाश चव्हाण वय वर्ष 20 राहणार समडोळी तालुका मिरज जिल्हा सांगली असल्याचे समजते. सदर अपघात हा इतका भीषण होता की दुचाकीला धडक दिल्यानंतर 4 चाकी गाडी रस्त्यावरच पलटी झाली. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर घटनेची फिर्याद रोहित राजेंद्र रसाळे वय वर्ष 27 राहणार मणेराजुरी यांनी भिलवडी पोलिसात दिली असून घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस करीत आहेत.